तर जय हिंद सर्वांना, मी श्रेयश पाळेकर स्वागत करतो तुमचं श्रेयश मॅथ्स या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, सगळ्यांना माहितच असेल की एसएससी जीडीची नोटिफिकेशन आलेली आहे आणि फॉर्म भरण्याची सगळ्यात शेवटची तारीख म्हणजे 14 ऑक्टोबर। 14 ऑक्टोबर पर्यंत आपल्याला सगळ्यांना फॉर्म भरून घ्यायचा आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं की या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत, तर एसएससी जीडी विषयी तर सगळी माहिती तर आपण पहिल्या व्हिडिओमध्ये बघितल्या होत्या की त्याच्यामध्ये पोस्ट कोणते कोणते, त्याची सॅलरी काय, ड्युटी कुठे कुठे असते, मेडिकल काय काय, सगळी प्रोसेस आपण त्या व्हिडिओमध्ये बघितल्या होत्या। तर आता ह्या व्हिडिओमध्ये जे एसएससी जीडीचा सगळ्यात पहिला टप्पा आहे जे की परीक्षा असणार आहे, तर परीक्षा पास करण्यासाठी कोणती आपल्याला स्ट्रॅटेजी वापरायचा आहे किंवा जे कोणी विद्यार्थी नवीन राहणार आहेत त्यांना स्टार्टिंगला एसएससी जीडी फक्त माहित असते की भरती असते, आर्मीची भरती आहे, पण नेमकं परीक्षा पास करायसाठी काय लागणार आहे त्या गोष्टीसाठी, त्या गोष्टी थोडंसं कुठतरी त्यांना माहित नसते। तर आता ह्याच व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत, तर प्रॉपर स्ट्रॅटेजी म्हणजे एक्झाम क्वालिफाय करण्यासाठी काय काय आपल्याला पाहिजे आणि काय काय गोष्टी करायला पाहिजे त्या गोष्टी आपण बघणार आहोत। तर आता सगळ्यात महत्त्वाचं, मी खाली एक लाईन लिहिलं होतं की पोलीस भरती करणाऱ्यांनी अवश्य पाहावे। आता हे लाईन कशासाठी लिहिलं होतं, तर त्याचं कारण म्हणजेच काय, आता याच्या अगोदर एसएससी जीडी नावाची जी भरती होती याच्या अगोदर फक्त हिंदी आणि इंग्लिश दोन भाषेमध्ये तयार होती। म्हणजे जे विद्यार्थी नॉर्थ साईडचे आहेत विद्यार्थी, म्हणजे उत्तरेकडले राज्यातले, त्यांची लँग्वेज कोणती राहत होती, तर हिंदी राहत होती, म्हणजे त्याच्यामुळे त्यांना प्रॉब्लेम येत नव्हतं कुठे परीक्षा देताना। पण आता प्रॉब्लेम आपल्याला कुठे येत होता, महाराष्ट्रातल्या मुलांना किंवा साऊथच्याकडले जे मुलं आहेत त्यांना। तर आता त्यासाठी जे परीक्षा राहणार होती, आता परीक्षा आता कोणत्या कोणत्या, तर एकूण 13 भाषेमध्ये देता येऊ लागले परीक्षा। 13 भाषेमध्ये म्हणजे त्याच्यामध्ये मराठीमध्ये सुद्धा परीक्षा देता येते। आता जे विद्यार्थी पोलीस भरती तयारी करणारे आहेत त्यांना सुद्धा याच्यामध्ये सुवर्ण संधी आहे। म्हणजे लँग्वेज सिलेक्ट करताना मराठी लँग्वेज सिलेक्ट करायचं, 4 विषय राहणार आहेत, मॅथ, रिझनिंग, जीके आणि हिंदी किंवा इंग्लिश। हिंदीमध्ये काही नवीन राहणार नाही, हिंदीमध्ये काय काय कसा सिलेबस आहे ते पुढे बघूत आपण। पण जे विद्यार्थी पोलीस भरती करणार आहेत ज्यांचं एज जर बसत असेल किंवा 23 वर्षापर्यंत जर एज असेल तर त्यांनी 14 ऑक्टोबर लास्ट डेट आहे, लास्ट डेट पर्यंत आपलं फॉर्म भरून टाकून द्यावे, कारण आत्ताच साईट लोड होऊ लागली। 14 तारीख लास्ट असताना सुद्धा आता साईट लोड होऊ लागली, त्याच्यामुळे लवकरात लवकर होईल तेवढं फॉर्म लवकर भरून टाकावं। तर आता सगळ्यात महत्वाचं आता एक टेलिग्राम चॅनल आहे, टेलिग्राम चॅनलचं नाव काय, तर आपल्या श्रेयश मॅथ्स। तर प्रत्येकाने सगळ्यात अगोदर हे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं। जे बी काही नोट्स असणार आहेत, पीडीएफ असणार आहेत किंवा आर्मी विषयी किंवा जे कोणती लेटेस्ट भरती येणार आहे त्याच्याविषयी जी माहिती असणार आहे त्या टेलिग्राम चॅनलवर सगळ्यांना भेटून जाईल। टेलिग्रामवर फक्त सर्च काय करायचं, तर श्रेयश मॅथ्स हे टेलिग्रामवर आपल्याला काय करायचं, तर सर्च करायचं। आता नेक्स्ट, जर कोणाला काही डाऊट असेल किंवा भरतीविषयी जर मला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून जर विचारायचं असेल तर एक ऑप्शन आहे कोणतं, तर इंस्टाग्रामवर सर्च मारायचं श्रेयश मॅथ्स। इंस्टाग्रामवर काय सर्च करायचं, तर श्रेयश मॅथ्स सर्च करायचं। इथं तुम्हाला जे बी काही डाऊट असणार आहेत किंवा भरतीविषयी काही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही याच्यावर मला विचारू शकता। आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं, गुगल प्ले स्टोअरवर जाऊन आपल्याला काय सर्च करायचं, तर श्रेयश मॅथ्स सर्च करायचं आहे। काय सर्च करायचं, तर श्रेयश मॅथ्स हे सर्च करून त्याच्यानंतर जे ऍप राहणार आहे त्याला इन्स्टॉल प्रत्येकानं करून ठेवायचं। जे पण काही ऍप येईल ते प्रत्येकानं काय करून ठेवायचं, तर इन्स्टॉल करून ठेवायचं। आता त्याच्यानंतर पुढं, आता या ठिकाणी एसएसजीडी बद्दल तर माहिती पहिल्या व्हिडिओमध्ये आपण बघितल्या होत्या, तरी नॉर्मल मी सांगतो की वॅकन्सी किती आहेत ह्या वेळेस, तर 39,481 म्हणजे जवळजवळ 40,000। त्याच्या मार्फत बीएसएफ, सीआरपीएफ, सीआयएसएफ, एसएसएफ, आयटीबीपी, एसएसबी, एनसीबी आणि आसाम रायफल यासारख्या पॅरामिलिटरी फोर्सेसमध्ये जाण्याची संधी ह्या एसएससी जीडी मार्फत तुम्हाला भेटणार आहे। त्याच्यानंतर लास्ट डेट जसं की मी सांगितलं होतं किती राहणार आहे, तर 14 ऑक्टोबर 2024 हे कोणती आहे, लास्ट डेट राहणार आहे। प्रत्येकानं फॉर्म भरून घ्यायचा आहे, पोलीस भरती करणारे सुद्धा फॉर्म भरायचा आहे। आता काय, जर पोलीस भरती आणि एसएससी जीडी मध्ये आता पोरग काय करते तर थोडंसं गोंधळून जाते की पोलीस भरती करावं का एसएससी जीडी करावं। लँग्वेज मराठी दोन्ही देता येते आपल्याला, पण फक्त दोघांमध्ये जे बेसिक डिफरन्स राहणार आहे थोडंसं सांगतो मी की कोणत्या विद्यार्थ्यांना एसएससी जीडी द्यावं आणि कोणत्या विद्यार्थ्यांना पोलीस भरती द्यावं। तर आता एसएससी जीडी साठी कॅटेगरी म्हणजे एज कॅटेगरी किती राहणार आहे, तर 18 वर्षापासून ते 23 वर्षापर्यंत ही आहे एसएससी जीडीची कॅटेगरी, ज्याच्यामध्ये फक्त स्टेट वाईज कट ऑफ जाणार आहे। आता जसं महाराष्ट्रातली मुलं आहेत, महाराष्ट्राचीच कट ऑफ जेवढी काय बसेल तेवढ्यामध्ये फिट होऊन जाते।
18 ते 23 वर्षापर्यंत एज कोणाची राहणार आहे, तर SSC GD ची राहणार आहे. त्याच्यानंतर जर समजा आपण जर पोलीस भरती द्यायला तर 18 ते किती राहणार आहे या ठिकाणी, तर 28 वर्ष. 18 ते किती वर्ष राहणार आहे, तर 28 वर्ष. आता जे कोणतं पोरग कवळ कवळ म्हणजे सुरुवातच करणार राहते, सुरुवात म्हणजे कुठं 18, 19, 20 वर्षाचं राहते. म्हणजे उदाहरणार्थ जर समजा शॉर्ट मध्ये जर सांगायचं जर झालं तर काय, तर आता 18 पासून ते 23 वर्षापर्यंत, 18 पासून ते किती, तर 23 वर्षापर्यंत. आणि पोलीस भरतीसाठी एज किती आहे तर या ठिकाणी, तर 18 पासून ते 28 पर्यंत. आता ज्या वेळेस त्याची एज 18 वर्ष राहणार आहे, ज्या वेळेस त्याची एज 18 किंवा 19 हे 2 वर्ष जे राहणार आहेत 18 आणि 19 वर्षाच्या, त्या एज मध्ये पोराला भरती काय असते काय नाही तेवढं काय माहित राहणार. मग त्याच्यामुळं जे 20 वर्षाचे मुलं आहेत, 20, 21 आणि 22 आणि त्याच्यानंतर काय 23, हे त्यांना थोडंसं भरतीविषयी माहिती राहते. म्हणजे जे 20 वर्षाचं पोरग आहे, 21 वर्षाचं, 22 वर्षाचं, 23 वर्षाचं आहे, 18-19 पर्यंत तेवढं काय नॉलेज राहणार की बाबा आर्मी राहते, पोलीस राहते, एवढं माहित राहते. पण प्रॉपर त्याला माहित राहणार की पुढे काय काय राहणार आहे. तर आता 20, 21, 22, 23 एवढे एज कोणाला राहणार आहे, तर SSC GD साठी. पण तिथं जर थोडंसं पोलीस भरतीच्या एज मध्ये गेल्या तर आता समजा 18 पासून ते 28 वर्षापर्यंत, आणि त्याच्यामध्ये जे 24, 25, 26, 27 आणि 28 वर्षापर्यंतचे जे मुलं राहणार आहेत, इथं जर बघितल्या तुम्ही फक्त ह्या वयातल्या मुलं जास्त कॉम्पिटिशन वाढाले. जे की पोलीस भरतीमध्ये कॉम्पिटिशन वाढण्याचं मागचं कारण काय की इथं 24, 25, 26, 27, 28 वर्षापर्यंतचे पोरं परीक्षा देणार आहेत. मग ह्याच्यामध्ये तुमचे कंबाईन करणारे बी येणार, ग्रुप C बी करणारे येणार, सरळ सेवा जे बी कोणते स्पर्धा परीक्षा करणारे पोर आहेत ते सगळे ह्या कॅटेगरी मधले पोलीस भरतीचं फॉर्म भरतात. त्याच्यामुळं कुठेतरी थोडंसं जास्त कॉम्पिटिशन वाढते. आता जर समजा आता ही कॅटेगरी अशी आहे की ह्या वयातल्या पोराला मराठी व्याकरणचं बाळासाहेब शिंदे दिल्या तोंडपाठ राहणार आहे, पूर्ण कोणतं चॅप्टर कोणत्या पेज नंबरवर आहे हे सुद्धा माहित राहते. त्याच्यानंतर आता जे 18,000 जम्बो राहणार आहे त्यातलं पेज नंबर सहित माहित राहणारी ही कॅटेगरी आहे. म्हणजे 24 पासून ते कुठपर्यंत 28 पर्यंत एवढं नॉलेज पुस्तकाबद्दल सगळी असं अंडरलाईन करू हायलाइट करू पुस्तकं द्यायचे, कमीत कमी 10-12 वाचू पुस्तकं झिजून गेलेली आहेत. तर ह्या कॅटेगरीमध्ये ते पोरं येतात. तर आता एखाद्या पोराला जर म्हणलो की मी एखादं गणित दिलो, समजा एक क्वेश्चन दिलो आणि खाली ऑप्शन दिलो, या गणिताचं उत्तर सांग, तर ते पोरग काय करणार आहे तर डायरेक्ट उत्तर सांगते की ऑप्शन नंबर B येणार आहे. त्याला विचारलं की सोडीला नाहीस काय नाहीस उत्तर कसं आलं, तर त्यानं म्हणलं की 18,000 जम्बोच्या पुस्तकामध्ये हे क्वेश्चन होतं, मला डायरेक्ट उत्तर पाठ आहे. म्हणजे इथपर्यंतची लेवल एवढे पुस्तकं त्याला पाठ झालेले राहतात. मग त्याच्यामुळे काय होते, पोलीस भरतीचं कट ऑफ हाय जाण्याचं काय, सगळ्याला सगळे क्वेश्चन माहीत झालेले राहतात. एवढं नॉलेज राहते, एवढं, कारण कंबाईन करणारे बी देवला. आता जर समजा पोलीस भरतीच्या जर रिझल्ट मध्ये जर बघितल्या, कमीत कमी 30 ते 40% पोरं असे राहणार आहेत जे सिलेक्ट झालेले 30 ते 40% असे पोरं राहणार आहेत त्याचा कुठं ना कुठं संबंध PSI सोबत झालेला राहते. म्हणजे PSI ची तयारी करणारे सुद्धा आता पोलीस भरतीचा फॉर्म भरालेत, कारण PSI ची बी नोटिफिकेशन अजून येणार चालली, टाइम घेऊन आले. मग त्याच्यामुळे काय करते पोरग, जे भरती येऊ लागली ते भरतीमध्ये फॉर्म भरणार आहे. आणि हे PSI चे तिकडले कंबाईन करण्याचे इथं घुसले तर मग जे प्रॉपर पोलीस भरती करतात त्याच्यासाठी थोडंसं अजून प्रॉब्लेम येणार आहे. आणि त्यातल्या त्यात जर समजा कोणतं जर 21, 20, 22, 23 ह्या जर कॅटेगरीमध्ये असेल, 20, 21, 22 मध्ये, तर ह्याचं कॉम्पिटिशन कुठे राहणार आहे तर सरळ 24, 25, 28 ह्या पोरासोबत सुद्धा राहते, जे की हे 2-2, 3-3 भरती मारून बसलेले राहतात. आणि आपलं पोरग काय नवीन जाते, नवीन गेल्याच्या नंतर ह्याच्या सोबत कॉम्पिटिशन करायला थोडंसं प्रॉब्लेम जाते. मग त्याच्यामुळे काय राहणार आहे, जे SSC GD राहणार आहे ह्याला एज कॅटेगरीज दिले तर 23 वर्ष, एज कॅटेगरीज किती दिले त्या ठिकाणी 23 वर्ष दिले. तर आता पोरग 18-19 तर हे तर गेलं तसंच, नुसतं फॉर्म भरणार राहतात 18-19 वर्षाचे. मग खरं कॉम्पिटिशन फक्त इथं 4 वर्षासोबतच राहणार आहे, कारण 23च्या वरचं फॉर्मच भरू शकणार, किती भरतो मला तर भरता येणार का. आता एज रिलॅक्सेशन असेल तर ती वेगळी गोष्ट, कारण एज रिलॅक्सेशन असेल तर पोलीस भरतीला 5 वर्ष अजून एक्स्ट्रा जाणार आहे. त्याच्यामुळे एज रिलॅक्सेशनवर थोडंसं मी काय बोलणार. 23 वर्षापर्यंत आता 4 वर्षामध्ये 4 वर्ष राहणार आहेत, 4 वर्षाचेच पोरं कॉम्पिटिशन मध्ये राहणार आहेत, 23च्या वरचे पोरं ह्याच्यामध्ये येऊ शकणार. त्याच्यामुळं इथं कुठं तर थोडंसं कॉम्पिटिशन कमी राहणार आहे, हे सगळ्यात महत्वाचं पोराला समजावं. आणि जे बी कोणते विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करणारे होते ते ह्या वेळेस जे SSC GD ची एक्झाम झाली 2024 फेब्रुवारी मध्ये, त्याच्यामध्ये सुद्धा फायनल म्हणजे एक्झाम क्वालिफाय केलेत, पोलीस भरती करत दुसरी भरती दिलेत. आता जे विद्यार्थी
दुर्दैवानं समजा पोलीस भरतीच्या ह्याच्यामध्ये फेल जर झाले तर त्याला चान्स कुठं राहणार तर इकडे बी, कारण 2-2 तयारी केली होती. त्याच्यामुळे वेगळं काही आपल्याला नवीन काही करायचं नाही, सेम सिलेबस राहणार आहे. फक्त जीके मध्ये आपण जे महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राचा भूगोल जे वाचिल्या फक्त तेवढं येणार नाही, फक्त इथं जगाचं आणि भारताचा भूगोल, भारताचा इतिहास येणार, कारण हे सेंट्रलची परीक्षा असल्यानं. आणि राहिली गोष्ट हिंदीची, जे मराठी ग्रामर शिकले आपण समानार्थी विरुद्धार्थी तेच शब्द तेच उतारा तसाच सेम पॅटर्न फक्त आपल्याला हिंदी लँग्वेज मध्ये येणार, बाकी दुसरं काहीच राहणार नाही याच्यामध्ये. त्याच्यामुळे जे पण कोणते विद्यार्थी पोलीस भरती तयारी करायत फॉर्म भरून टाकून द्यायचं, ज्याचं ज्याचं एज बसते. कारण लय कमी विद्यार्थ्यांना समजते की 23 वर्षापर्यंत तुम्हाला एक चांगली केंद्र शासनाची नोकरी लागली. जिथं 28-28 वर्षापर्यंत पोरग तयारी करायला तिथं तुम्ही 23 वर्षापर्यंत एक केंद्र शासनाची नोकरी घेऊन केंद्र सरकारची 50,000ची पेमेंट असणारी. त्याच्यामुळं प्रत्येकानं हे भरतीचं फॉर्म भरून टाकायचं आहे. असं नंतर होऊ नये, तुम्ही जर फॉर्म सोडून टाकून दिल्या तुमच्या साईडच पोरग परीक्षा द्यायला जाईल, त्या टायमाला तुम्ही असंच बसून राहाल, नंतर पछतावा होते की आपण फॉर्म का भरले नाही. त्याच्यामुळं फॉर्म फीस फक्त 100 रुपये राहणार आहे, आणि कॅटेगरी जर असेल तर 0 रुपये राहणार आहे. 100 रुपये फॉर्म फीस आणि भरायचे त्याचे 100 रुपये, 200 रुपयेचाच प्रश्न आहे. सगळ्यांनी फॉर्म भरून टाकायचा 14 तारखेच्या अगोदर. आता त्याच्यानंतर जे बी काही एक्झाम पॅटर्न राहणार आहे, एक्झाम पॅटर्न मध्ये 4 सब्जेक्ट राहणार आहेत. 4 सब्जेक्ट म्हणजेच कोणते, मॅथ, रिझनिंग, जीएस आणि हिंदी किंवा इंग्लिश. जास्त करून तर हिंदी निवडतात, इंग्लिश बी निवडू शकतात, ज्याचं कोणाचं इंग्लिश ग्रामर जर असेल तर इंग्लिश सुद्धा निवडता येते. त्याच्यानंतर मॅथ मध्ये इथं किती क्वेश्चन राहणार आहेत या ठिकाणी तर 20 प्रश्न राहणार आहेत. रिझनिंगचे किती प्रश्न तर 20 प्रश्न बुद्धिमत्तेचे. जीएस चे किती प्रश्न जनरल स्टडीज म्हणजेच काय सामान्य ज्ञान म्हणा किंवा जीके म्हणा काय म्हणा तर 20 प्रश्न. हिंदी किंवा इंग्लिश पैकी 20 प्रश्न राहणार आहेत. त्याच्यानंतर 20 प्रश्न पण मार्क किती राहणार आहेत या ठिकाणी तर 40 मार्क. 20 प्रश्न मार्क किती राहणार आहेत या ठिकाणी 40 मार्क. 20 प्रश्न मार्क किती 40. 20 प्रश्न मार्क किती तर 40. असं करून टोटल 160 मार्काचं पेपर राहणार आहे स्टार्टिंगला. आणि किती प्रश्न राहणार आहेत तर 80 प्रश्न राहणार आहेत. 80 प्रश्न 160 मार्क. टाइम किती राहणार या ठिकाणी तर 60 मिनिटाचा टाइम राहणार. त्याच्यामध्ये आपल्याला 160 पैकी जर महाराष्ट्रातली जर कट ऑफ बघलं, जर ओपन कॅटेगरी असेल तर 101 पर्यंत इथं मार्क पाडायचा. जर समजा तुम्हाला 101 मार्क जर येत असतील तर डायरेक्ट तुम्ही एक्झाम क्वालिफाय होता. हे लास्ट इयरची कट ऑफ आहे. आता सध्याला एसएससीचं क्रेज नाही महाराष्ट्रात म्हणून हे कट ऑफ कमी आहे, पण ज्या दिवशी एसएससीचं क्रेज महाराष्ट्रामध्ये येईल त्यावेळेस जे 160 मार्काचं जे राहणार 160 पैकी 101 ची कट ऑफ वाढून कमीत कमी आता 110 115 सुद्धा जाऊ शकते. त्याच्यामुळे आता तेवढं क्रेज नाही. त्याच्यामुळे प्रत्येकानं फॉर्म भरून ह्याच्यामध्ये सिलेक्ट होऊन पुढे नोकरी घ्यायचं बघायचं. कुटुंबीय आपल्याला नोकरी घ्यायचंच आहे, केंद्र शासनाची राहू दे ना महाराष्ट्र शासनाची राहू दे, कोणती आपल्याला नोकरीच करायचं आहे. त्याच्यानंतर हे झालं पेपर पॅटर्न बद्दल. 80 प्रश्न राहणार आहेत. किती मिनिटांमध्ये सोडवायचं त्या ठिकाणी तर 60 मिनिटांमध्ये सोडवायचं. आता त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची लाईन म्हणजे जर अख्ख्या व्हिडिओचा जर सार जर काही असेल तर फक्त हे एक पेज राहणार आहे. कोणतं पेज राहणार तर हे एक पेज. कारण एसएससी जीडी केंद्र शासनाची नोकरी ह्याच्यामध्ये जर आपल्याला जर सिलेक्ट जर व्हायचं असेल तर आपल्याला थोडंसं काय तर वेगळ्या गोष्टी काय तर करावं लागते. कारण की इफ यू वॉन्ट टू क्वालिफाय दिस एक्झाम देन यू हॅव टू डू समथिंग डिफरंट फ्रॉम अनदर. आणि मेन महत्वाची गोष्ट म्हणजे फक्त यू हॅव टू डू 4 थिंग्स दिस. फक्त हे 4 गोष्टी करायच्या. 4 गोष्टी आता कोणते कोणते ते नीट आपण थोडंसं बघूत. 4 गोष्टी कोणते राहणार आहेत आणि पोरं सगळ्यात महत्वाची गलती कुठं करतात ते एक सगळ्यात महत्वाचं. आता हे 4 गोष्टी कोणत्या आहेत तर सगळ्यात अगोदर सिलेबस आहे या ठिकाणी. सिलेबस म्हणजेच काय राहणार आहे तर जे 4 विषय आहेत 4 विषयापैकी जे बी काही तुमचं सिलेबस राहणार आहे. गणिताचे चॅप्टर राहणार आहेत, त्याच्यानंतर बुद्धिमत्तेचे चॅप्टर राहणार आहेत. ते सगळ्यात अगोदर तर सिलेबस कव्हर करायचा. आपल्याला काय कव्हर करायचं तर सिलेबस कव्हर करायचा. आता सिलेबस कसंही कव्हर करता येते. एकतर तुम्ही क्लास बघा, नाही गेला ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे त्याच्यावर तुम्ही व्हिडिओ बघू शकता. ऑफलाईन साठी क्लास, ऑनलाईन साठी व्हिडिओ कोणतेही चालते. ऑनलाईन करणार ऑनलाईन, ऑफलाईन करणार ऑफलाईन. पण सगळ्यात महत्वाचं कोणतं राहणार आहे तर सिलेबस कंप्लीट करणं. सिलेबस कंप्लीट करणं. आता सिलेबस कंप्लीट झाल्याच्या नंतर पहिले जे 2 स्टेज झाले आपले, सिलेबस कंप्लीट केल्या, व्हिडिओ बघून सगळे केलं तुम्ही, पण त्याच्यानंतर आपल्या पोराला सगळ्यात मोठा गैरसमज कुठला राहणार आहे. सिलेबस कव्हर केला कोणत्या तर व्हिडिओ बघून.
अख्खे बॅच जॉईन केला, कारण ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमच्यासारखे लाखो पोर राहतात जे ऑनलाईन तयारी करणार राहतात. त्याच्यामध्ये काय राहणार आहे, शिक्षक काय करून घेऊ शकते, फक्त व्हिडिओ देऊ शकते, बाबा तुम्ही शिका, हा मी तुम्हाला टेक्निक शिकवता, तुम्ही अभ्यास करा त्याचा. मग पोरग काय करणार आहे, व्हिडिओ बघणार आहे आणि सिलेबस कव्हर करणार आहे. पण त्याला असं वाटते की व्हिडिओ बघला, सगळं झाल्याच्या नंतर त्याला असं वाटते की माझं सिलेक्शनच झालं. तर सगळ्यात मोठं गैरसमज तिथं आहे आपलं. सिलेबस कव्हर करून सुद्धा तुमचं सिलेक्शन होणार नाही. का होणार नाही, कारण तुम्ही अर्धवट प्रोसेस फॉलो केला. जर पूर्ण प्रोसेस फॉलो करायचा असेल तर 4 स्टेज पर्यंत जावं लागते आपल्याला, 4 स्टेज पर्यंत. आता 4 स्टेज कोणते आहेत, सगळ्यात महत्वाचा सिलेबस कव्हर केला. आता जे विद्यार्थी एक वेळेस भरती दिलेत एसएससी जीडीची भरती दिल्याच्या नंतर त्याला समजा रिझल्ट भेटला नाही, आता न रिझल्ट भेटण्याचं कारण एकच आहे, त्यानं फोकस फक्त जर अभ्यास केलेत. आता कोणाकोणाला असं वाटते अभ्यास न करणाऱ्या तर गेलेच तसंही. आता अभ्यास करणाऱ्याला बी काही जणांना वाटते की माझं सिलेक्शन का झालं नाही, तर त्यानं अभ्यास केलाय, काय केलाय, त्यानं फक्त व्हिडिओ बघितलाय आणि सिलेबस कव्हर केलाय बस. आता जे तुम्ही व्हिडिओ बघायला, जे तुम्हाला शिक्षक शिकवालय, मॅथ मध्ये काय करायला तुम्हाला फक्त क्वेश्चन, जर आता एक सब्जेक्ट घेतो मी, मॅथ घेतलो, गणितामध्ये तुम्हाला क्वेश्चन द्यायलाय, खाली समीकरण म्हणजे त्याची शॉर्टकट टेक्निक वापरायला तुम्ही सगळं सोडून घेवलेला, फर्स्ट क्लास पैकी वही मध्ये उतरून घेवलेला, इथपर्यंत झालं. ज्या वेळेस शिक्षक शिकवते त्यावेळेस तुम्ही काय करायला, तर उतरून घेवला त्या. आता उतरून घेवलेला ह्याचा अर्थ आपल्याला काय वाटतं की मला गणित आलं, ते जे तुम्ही उतरून घेतल्या वरची कॉपी खाली पेस्ट केल्या, बाकी काही नाही. मग ह्याच्यानं त्या शिक्षकाचं झाली प्रॅक्टिस, जे तुम्हाला शिकवालताना त्याची प्रॅक्टिस झाली, तुमची प्रॅक्टिस झाली नाही अजून. आता तुमच्या प्रॅक्टिससाठी सगळ्यात महत्वाचं, शिक्षक फक्त कॉन्सेप्ट शिकणार. शिक्षक कॉन्सेप्ट शिकल्याच्या नंतर तुम्हाला जे स्वतःला करायचं आहे, एखादा चॅप्टर, समजा एखादा चॅप्टर आहे, समजा त्या 100 गणित शिक्षकाने शिकवले, एखादा चॅप्टर समजा एक नफा तोटा चॅप्टर आहे, 100 प्रश्न काय त्या शिक्षकानं क्लासमध्ये शिकवले. आता 100 प्रश्न क्लासमध्ये शिकल्याच्या नंतर तुम्ही उतरून घेतल्या, सगळं झालं. याचा अर्थ असा नाही की तुम्हाला ते चॅप्टरच जमलं, शिक्षक सपोर्ट केलाय तुम्हाला म्हणून तुम्हाला ते 100 प्रश्न आले. जर समजा जर सायकल जर शिकवताना आपण जर लहानपणी सायकल शिकवला, त्या जर हात मागून जर सायकलीला जर हात लावलं किंवा सपोर्ट दिलं तर आपल्याला असं वाटतं की मला सायकल येऊ लागली. पण सायकल कधी येऊ लागली, तुला मागून त्यानं हात लावलाय ना, म्हणून आपल्याला आली सायकल. आणि जर ते जर हात काढला असतं तर कुठं ना कुठं पडले असते. मग बगर सपोर्टच आपल्याला शिकायचं आहे, कारण पेपर मध्ये जाताना शिक्षक येणार नाही सोबत. मग त्याच्यामुळं हे इथपर्यंत तुमचा शिक्षक सोबत होता, इथपर्यंत. आता ह्याच्या नंतर जे राहणार आहे, जे तुम्हाला स्वतःला करायचं आहे, तुम्हाला स्वतःला काय करायचं आहे, तर सगळ्यात पहिल्यांदा पीवायक्यू प्रॅक्टिस करायचा आहे. आता पीवायक्यूचं इम्पॉर्टंट का आहे त्याचं कारण सांगतो. कारण एसएससीच्या जर फील्डमध्ये जर उतरल्या, कारण नवीन पोराला काय माहित राहणार, एसएससीचंच दुसरं नाव म्हणजे पीवायक्यू राहणार आहे. एसएससीचेच पीवायक्यू करायचं, कारण 80% पीवायक्यूच रिपीट होणार आहे. आता जास्त जण मला विचारतात की पुस्तक कोणतं घ्यावं, काय घ्यावं. आता कोणते पुस्तक आणायत पोरग वाचेल, कारण नॉलेज राहणं त्या गोष्टीचं. एसएससी जीडी करायला घेतलं कोणतंही पुस्तक आणि सोडायला चालू केलं. आता आपल्याला माहित आहे की तुम्हाला एसएससी साठी प्रिव्हियस इयर रिपीट होणार आहे. मग तुमचं सगळ्यात पहिलं टार्गेट कोणतं राहणार आहे, तर ह्या ठिकाणी प्रिव्हियस इयरचेच क्वेश्चन सॉल्व्ह करणं. सगळ्यात पहिलं प्रिव्हियस इयर तर करा, नंतर बाकी जमलेलं करायचं. पण पोरग काय करते, कोणते क्वेश्चन पुस्तक घेणार त्याच्यामधून प्रॅक्टिस करते. जर कोणता जर शिक्षक जर प्रिव्हियस इयरचे जर क्वेश्चन जर शिकवत असेल तरच ते तुम्हाला परीक्षेसाठी कामाला येणार. दुसरे जर कोणतेही टाईप करून काही मतलब नाही, कारण एक चॅप्टर मध्ये कमीत कमी जास्त लई गणित राहणार आहेत. लई गणित म्हणजे कमीत कमी एक चॅप्टरचे 1000 बी गणित काढता येते, 1000 पॅटर्नवर. मग ते 1000 पॅटर्न तर कव्हर करणं होईल ना. मग पॅटर्न कोणते कव्हर करा, पॅटर्न जर कव्हर करायचं असेल तर जेवढे प्रिव्हियस इयरचे पॅटर्न राहणार आहेत तेवढंच करायचं, तेच पेपरमध्ये येणार. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं, आता हे जे 3 गोष्टी झालेत, हे 2 गोष्टी समजल्यानंतर त्याच्यानंतर प्रिव्हियस इयरची प्रॅक्टिस केल्यावर काय होणार आहे, तर ते गणित तुम्हाला स्वतःला येणार आहे. जर तुम्ही जर आता ऑफलाईन मध्ये असता तर ऑफलाईन मध्ये माझी सिस्टीम कशी चालते, तर आता ऑफलाईन मध्ये मी 2 पीडीएफ देणार. आता जसे की एखादा चॅप्टर जर मी शिकवलो, एखादा चॅप्टर पहिल्यांदा क्लासरूम शीट राहणार आहे. क्लासरूम शीट म्हणजे वरी क्वेश्चन, खाली तुम्हाला जागा, म्हणजेच काय उतरून घेण्यासाठी आन्सर. कारण प्रत्येकाला आता क्वेश्चन लिहून घ्यायला टाइम राहणार, कारण आपण सगळं सिलेबस लवकर कव्हर करायचा, टाइम बी जास्त नाही आपल्याजवळ. मग खाली क्वेश्चन अगोदरच टाईप केलेले राहणार आहेत आणि खाली फक्त पोरग सोल्युशन उतरून घेणार आहे. आता हे झाल्याच्या नंतर एखादं चॅप्टर आहे, असेच हे पीडीएफ राहणार आहेत. आणि हे ज्यावेळेस
मी शिकतो, मी शिकल्याच्या नंतर पोरग काय करते, लिहून घेते. तुम्ही रिव्हिजन करायचं प्रॉपर, हे जे क्लास शीट राहणार आहे त्याचं रिव्हिजन करायचं. आणि ते झाल्याच्या नंतर सगळ्यात महत्वाचं जे येणार आहे ते झाल्याच्या नंतर हे राहणार आहे प्रॅक्टिस शीट. प्रॅक्टिस शीट मध्ये त्याच चॅप्टरचे म्हणजे वेळ आणि कामावर, आता मराठी लँग्वेज मध्ये काढलेलं आहे कारण मराठी आणि हिंदी दोन्ही मध्ये मी बॅच घेतो ऑफलाईन मध्ये, त्याच्यामुळं आता हे प्रॅक्टिस शीट, आता हे आपल्याला सगळ्यात महत्वाचं राहते. ह्याच्यामध्ये सगळे प्रिव्हियस इयरचेच आहेत आणि ह्याच आपल्याला सराव करायचा. आता हे क्वेश्चन शिक्षकाच्या सहाय्याने सोडवायचं नाही, शिक्षकाच्या सहाय्याने तुम्ही क्लासरूम शीट कव्हर केल्या आणि हे जे शीट राहणार आहे हे तुम्हाला स्वतःला सोडवायचं, कारण स्वतःला येणं महत्वाचं आहे. शिक्षकाच्या सहाय्यानं कोणी सोडवते गणित, स्वतःला येणं महत्वाचं आहे. आणि ज्यावेळेस तुम्हाला स्वतःला त्या चॅप्टरवरचे गणित येतात त्यावेळेस समजायचं की माझं अजून 80% काम झाले, अजून पूर्ण काम झालं नाही, 80% काम झाले. तुम्हाला जरी आले क्वेश्चन तरी सुद्धा तुमचे 80% काम झालेलं आहे. अजून 20% कुठं राहिले त्याचं मी कारण सांगतो. 20% कुठं राहिले ते फक्त बघायचं आपल्याला. पहिल्यांदा 3 स्टेज झाले, आता जे लास्ट स्टेज येणार आहे मॉक टेस्ट राहणार आहे. तुम्हाला सिलेबस बी कव्हर केल्या, सगळे कन्सेप्ट बी माहीत झाले, तुमचे प्रॅक्टिस बी झाली, त्या चॅप्टरवर आखी प्रॅक्टिस बी झाली. मला कोणत्याही चॅप्टरवर क्वेश्चन दिलं की सगळं सुटते असं झालं. आणि लास्टला जे येणार आहे हे तर सगळ्या जण इग्नोर करतात. इग्नोर म्हणजे काय, मॉक टेस्ट. आता मॉक टेस्ट म्हणजेच काय आहे, जे सराव पेपर राहणार आहेत ते कमीत कमी तुम्ही SSC GD ची तयारी करायला कमीत कमी तुम्ही 30 ते 40 तर मॉक टेस्ट द्यायला पाहिजे. म्हणजे सराव पेपर ऑनलाईनवर, मोबाईलवर द्या, कॉम्प्युटरवर द्या, जसं जमल तसं 30 ते 40. कारण हे जे राहणार आहे, आता समजा तुम्ही सिलेबस कव्हर केल्या, तुम्ही प्रॅक्टिस केल्या, सगळं केल्या, पण लास्टला जे स्टेज राहणार एसएससीचं प्रिव्हियस इयर तर झालं आणि त्याच्यानंतर टाइमवर सुद्धा काम करावं लागते. जसं की 60 मिनिटांमध्ये किती क्वेश्चन सोडायचे तुम्हाला तर या ठिकाणी तर 80 प्रश्न सोडवायचे. किती प्रश्न? 80 प्रश्न. 60 मिनिटांमध्ये किती प्रश्न सोडायचे तर या ठिकाणी तर 80 प्रश्न सोडायचे आहेत. तर आता क्वेश्चन येत असून सुद्धा, आता मला गणिताचे क्वेश्चन येतात पण मला टाइम लागू लागला, आता ते टायमिंग मध्ये जर आणायचं जर असेल, आता तुम्ही 60 ते जे 80 प्रश्न राहणार आहेत तुम्ही सोडून बघायचं. जरी तुम्हाला सगळ्या गोष्टी येत असतील तरी सुद्धा ते 80 प्रश्न सोडवायला कोणाकोणाला 80 मिनिट लागतील, कोणाकोणाला 90 मिनिट लागतील, कोणाकोणाला 85 मिनिट लागतील. इथपर्यंत प्रॅक्टिस केल्या ह्याचा अर्थ तुम्ही ह्या स्टेजमध्ये आल्या. 80 प्रश्न किती मिनिटांमध्ये सोडवला तुम्ही? 80, 90, 85. पण आपल्याला 85, 90, 80 ह्याच्यामध्ये पडायचंच नाही. आपल्याला किती मिनिटांमध्ये सोडायचं होतं? 60 मिनिटांमध्ये. तर आता हे जे 80 प्रश्न 60 मिनिटांमध्ये जर सोडवायचं जर असेल तर तुम्हाला मॉक टेस्टची प्रॅक्टिस करावी लागते. कशाची प्रॅक्टिस करावं लागेल? तर या ठिकाणी मॉक टेस्टची प्रॅक्टिस करावं लागणार आहे. हे सगळ्यात महत्वाचं सगळ्याला समजावं. आता जे विद्यार्थी एक भरती दिलेत त्याचं जे अनसक्सेस होण्याचं कारण, आता या 4 गोष्टी प्रॉपर केलं तर त्याला 1001% रिझल्ट भेटते आणि रिझल्ट भेटलेलं पण आहे. आणि जे विद्यार्थी फक्त या 2च्या भरोश्यावर राहतात, हे 2 करतच नाहीत, त्याचं अनसक्सेस होण्यामागचं मेन कारण आहे. हे 2 गोष्टी सगळ्यात महत्वाच्या राहणार आहेत. कारण हे 2 गोष्टी प्रत्येक जण करते. ऑनलाईन बॅच लावला, सगळं केलं, पण सगळ्यात महत्वाचं त्याच्यानंतरचे पुढचे 2 स्टेज हे राहणार आहेत. तर ह्याच्यावर प्रत्येकानं काम करायचं आहे. सराव पेपर तवाच येतील ज्यावेळेस तुमची प्रिव्हियस इयरची प्रॅक्टिस झालेली असेल. प्रिव्हियस इयरची प्रॅक्टिस कधी होणार आहे? ज्यावेळेस तुम्ही रेकॉर्डेड चांगले व्हिडिओ कन्सेप्ट जर क्लिअर असतील तर हे सगळं स्टेज बाय स्टेज असं राहणार आहे. फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ. आणि ह्याच्यानंतर लास्ट स्टेज येणार आहे ते म्हणजे महत्वाचं सगळ्यात रिव्हिजनवर. रिव्हिजन सगळ्यात महत्वाचं आहे. गणित विसरण्याचं कारणच ते आहे की रिव्हिजन नसते. त्याच्यामुळे आता गणिताचं रिव्हिजन कसं करायचं त्याच्यावर सेपरेट व्हिडिओ बनवतो. त्याच्यानंतर आता जर पुढे जर बघितलं तर आता याच्यानंतर आपल्याला काय बघायचं की कोणत्या क्वेश्चनची आपण प्रॅक्टिस करायला पाहिजे, कोणत्या क्वेश्चनची प्रॅक्टिस करायला पाहिजे. कोणतंही क्वेश्चन घेऊन आपल्याला काही मतलब नाही, त्याचं काय करायचं आहे सगळ्यात महत्वाचं ते कळवा आपल्याला. आता या ठिकाणी SSC GD जे 2022 ची झाली होती, 2022 मध्ये 2022-23 मध्ये एकूण किती शिफ्ट झाले होते तर 76 शिफ्ट झाले होते. किती शिफ्ट झाले होते तर 76 शिफ्ट. त्याच्यानंतर 2023 ते 2024 मध्ये किती शिफ्ट झाले टोटल तर 53 शिफ्ट झाले. टोटल किती झाले तर 53 शिफ्ट. आता 2024 ते 2025 मध्ये किती शिफ्ट होणार आहेत हे तर अजून आपल्याला माहित नाही, पण आता त्याच्या बेसिसवर थोडासा अंदाज लावायचा आपण. या ठिकाणी जे SSC GD 2024 आणि 25 वाल्यानं काय कोणते क्वेश्चन सोडवला पाहिजे ते सगळ्यात महत्वाचं.
जसं की टोटल 2 वर्षाचं मागचे जर 2 वर्षाचं बघितलं तर किती शिफ्ट झाले, तर टोटल 129 शिफ्ट झाले. आता 129 शिफ्ट गुणिले एका शिफ्ट मध्ये किती क्वेश्चन राहणार आहेत ह्या ठिकाणी, तर 80 प्रश्न राहणार आहेत. तर असे टोटल किती प्रश्न झाले, तर 10,320 प्रश्न झाले या ठिकाणी. 10,320 या ठिकाणी काय झाले, तर प्रश्न झाले. आता 10,320 प्रश्न झाले. आता फक्त जर मी एका सब्जेक्टचा जर विषय म्हणजे एका विषयाचा जर अंदाज घेतलो, तर फक्त जर मॅथ मध्ये बघला असंच हे सगळ्या विषयाला लावायचं. फक्त जर मॅथचा जर विचार केलो मी, तर मॅथचे 129 शिफ्ट, 129 शिफ्टचे किती प्रश्न, 20 प्रश्न. 20 प्रश्नाचे टोटल किती प्रश्न होत आहेत या ठिकाणी, तर 2,580 प्रश्न होत आहेत या ठिकाणी. या ठिकाणी काय होईल, तर 2,580 प्रश्न एकूण प्रश्न झाले. आता सगळ्यात महत्वाचं आपल्याला काय करायचं आहे, आता हे एक विषय झालं, असे 4 विषयाचे प्रत्येकाचे 2,580 2,580 असंच करत राहायचं. आता हे जे 2,580 आहेत, आपल्याला जर टाइम जर बघितले आपल्याला जर टाइम जर बघितला, उदाहरणार्थ समजा 100 दिवस जर आहेत, किती दिवस, 100 दिवस, 3 महिने वरी 10 दिवस घेतलो, आणि शेवटचा जे 1 महिना राहणार आहे, शेवटचा 1 महिना त्याच्यामध्ये आपल्याला फक्त मॉक टेस्टची प्रॅक्टिस करायचं. तिथं सिलेबस कव्हर करत बसायचं नाही. जर साधारण जर 100 जर दिवस असतील, प्रश्न फक्त एका विषयाचे किती आहेत या ठिकाणी, तर 2580. तर आता एका दिवसाला पर डे किती क्वेश्चन पडायचे, तर इथं अंदाज जर घेतला तर 25.8. तुम्ही अंदाज घ्या किती प्रश्न, तर या ठिकाणी 25 प्रश्न. किती प्रश्न, अंदाज किती आहे, सरळ सरळ सहसा किती प्रश्न सोडवायचे आपल्याला, तर 25 प्रश्न डेली सोडवायचा आहे. कशाचे, फक्त गणिताचे. कशाचे, फक्त गणिताचे. आणि असंच आता बुद्धिमत्तेचे किती प्रश्न, 25. जीकेचे 25 फॅक्ट दररोज पाठ करायचा, कारण जीके मध्ये फक्त फॅक्च्युअल येते, पाठ करायचं राहणार, पाठांतराचा भाग. लई डीप मध्ये नॉलेज विचारणार, नॉर्मल क्वेश्चन विचारते. हिंदीसाठी फक्त 25 पाठ करायचा, समानार्थी डेली पाठ करत राहायचं. समानार्थी, विरुद्धार्थी, एक शब्दाचे अनेक अर्थ, असे सगळेच्या सगळे आपल्याला हिंदीमध्ये पाठ करायचा आहे. तर आता फक्त गणिताचा विचार केला तर डेली किती प्रश्न राहणार आहेत, 25. आणि फक्त जर तुम्ही प्रिव्हियस इयर केला तर डेली 25 प्रश्न पडायत, फक्त प्रिव्हियस इयर. आणि सगळ्यात महत्वाचं काय म्हणलं मी, तुम्ही दुसऱ्या कोणत्याच पॅटर्नला हात लावायचा नाही. तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा हे 2580 प्रश्न सॉल्व्ह करायचे. जर तुमचे जर हे 2580 प्रश्न प्रिव्हियस इयरचे जर सॉल्व्ह झाले, तर मग तुम्हाला टाइम जर उरला, तुम्हाला तर टाइमच उरणार, एवढं करणं म्हणजेच लई गोष्ट आहे. आणि एवढंच आपल्याला महत्वाचं आहे, पेपरमध्ये कामाला येणार आहे. दुसरं अवांतर टाईप कव्हर करून पेपरमध्ये येईल का नाही याची गॅरंटी नाही. आता जर समजा एखादं चॅप्टर आहे, नफा तोटा चॅप्टर आहे, नफा तोटा चॅप्टरवर कोणता पॅटर्न क्वेश्चन आले ते ह्याच्यामध्ये राहणार आहे. आणि जर तुम्ही नवीनच पॅटर्न कव्हर करायला की SSGD साठी आपण करूच चला, आणि ते पॅटर्न मध्ये पेपरमध्ये येईल का नाही त्याचाही भरोसा नाही. मग पेपरमध्ये येणारा पॅटर्न कोणता राहणार आहे, जे प्रिव्हियस इयर मध्ये पॅटर्न आलाय तेच येणार आहे. त्याच्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा फर्स्ट प्रायोरिटी कोणाला द्यायचं, तर प्रिव्हियस इयरला द्यायचा. ह्याच क्वेश्चनला बार घिसायचा. नवीन पॅटर्न करायचं नाही, नवीन गोष्टी करायचं नाही, एकच गोष्टी करायचं आहे. कारण एक लाईन आहे, एक लाईन SSCच्या फील्ड मध्ये सगळ्यात बेस्ट राहणार. कोणती लाईन आहे, तर महानता 1000 चीजों में नहीं है, तो एक ही चीज को 1000 बार करने में. तर हे सगळ्यात महत्वाची लाईन आहे. एकच गोष्ट आपल्याला काय करायचं, तर बार म्हणजे ह्याच क्वेश्चनची प्रॅक्टिस करायचं. त्याच्यानंतर हे असे सगळ्या विषयाला लागू राहणार आहेत. सगळ्यात पहिल्यांदा प्रायोरिटी प्रिव्हियस इयर क्वेश्चनला, मग नंतर बाकी जर ऍडव्हान्स उरलं तर मग वेगवेगळे टाईप कव्हर करायचं. पण सगळ्यात पहिल्यांदा प्रिव्हियस इयर कव्हर करायचं आहे, जे की आपल्याला परीक्षेमध्ये सगळ्यात महत्वाचे राहणार आहेत. आता त्याच्यानंतर रिझन ऑफ फेल्युअर. आता याचं काय कारण सांगतो. आता पोरग पहिल्यांदा भरती देणार, पहिली भरती तर त्याची आशा राहते की म्हणजे पहिली भरती आहे, नॉर्मल उगत देऊन बघूत म्हणते. मग पहिली भरती देण्यात जाते, कोणतीही राहू द्या, कारण जे रिझल्ट राहणार, सक्सेस भेटणार आहे पहिल्या भरतीमध्ये कधीच कोणाला भेटणार. ते 1% लोक राहतात की ज्याचं पहिल्या भरतीमध्ये फॉर्म भरून सिलेक्ट झालं, पण प्रत्येक पोरग तसं राहिना. त्याच्यामुळे पहिल्यांदा एक भरती देणार आहे, त्याच्यामध्ये फेल होणारच आहे. त्याच्यानंतर फेल झाल्याशिवाय सक्सेस भेटणं हे कन्फर्म लक्षात ठेवायचं. एकदा फेल झाल्याशिवाय डायरेक्ट सक्सेस भेटणारे कमी जण राहतात, 1% लोक. त्याच्यामुळे एक वेळेस फेल झाल्यानं काय होते, तर आपल्याला चुका लक्षात येतात. जर सिरियस तयारी केलं तर त्याच्या चुका लक्षात येतात की बाबा आपलं कुठं चुकलंय. मग नंतर त्यानं त्या चुकावर काम केलं तर दुसऱ्या भरतीमध्ये त्याला सक्सेस भेटायचे चान्सेस राहतात. पण आता जे नवीन विद्यार्थी आहेत, नवीन विद्यार्थ्याला कुठं असं गडबड होऊ नये म्हणजेच काय, आता जे विद्यार्थ्याची चूक समजून एक वेळेस अटेम्प्ट देऊन नंतर समजाले, तेच आपण काय करायला, तर जे नवीन तयार करायला आताच त्या चुकावर काम करायचं आहे, जेणेकरून आपल्याला डबल अटेम्प्ट द्यायची बारी येऊ नये.
डबल अटेम्प्ट म्हणजे 1 वर्ष डबल राहणार आहे, 1 वर्ष रिपीट राहणार आहे. त्याच्यामुळे जर 1 वर्ष जर वाचवायचं असेल तर थोडंसं ज्यानं एक्झाम दिलेलं आहे त्याच्याकडून थोडंसं एक्सपिरियन्स घ्यायचं राहते. कारण एक्सपिरियन्स दुसऱ्याकडून घ्यायचं, दुसऱ्याकडून घेतल्यानं काय होते तर आपला तेवढा टाइम वाचते. आता त्याला हे सगळ्या गोष्टी समजायला कमीत कमी 2 वर्ष लागले असतील आणि ते जर गोष्टी तुम्ही डायरेक्ट शिकल्या तर तुमचे 2 वर्ष वाचालेत. तर हे सगळ्यात महत्वाचं राहणार आहे. त्याच्यामुळं जे बी काही आतापर्यंत मी गोष्टी सांगलो SSC साठी त्या गोष्टीचा वापर करून ऑफलाईन मध्ये विद्यार्थी म्हणजे पेपर पास केलेले आहेत. हिंदी माध्यम राहू दो मराठी माध्यम राहू, दोन्ही माध्यमामधून पेपर क्वालिफाय केलेले आहेत. आता प्रत्येकाचे मी आन्सर की नंतरच्या व्हिडिओमध्ये दाखवतो. त्याच्यानंतर जे फेल्युअर आहेत म्हणजे फेल होण्यामागचं कारण काय, फेल होण्यामागचं कारण काय. सगळ्यात पहिलं कारण की फक्त ओनली व्हिडिओ बघणार आहे, नो प्रॅक्टिस. म्हणजे प्रॅक्टिस सराव केलाच नाही त्यानं, काय केला फक्त व्हिडिओ बघला. सगळ्यात मेन कारण हेच आहे आणि सगळ्यात मोस्ट ऑफ द स्टुडंट सगळ्यात मेन कारण हेच आहे. सगळ्या स्टुडंटचं काय राहणार आहे, फक्त व्हिडिओ बघला, प्रॅक्टिस नाही, काय नाही, सक्सेस भेटणं. मग नंतर 1 वर्ष अजून फुकट द्यावं लागते, मग ते शिकावं लागते अजून पुढे काय करायचं आपल्याला. त्याच्यानंतर दुसरी स्टेप नो मॉक टेस्ट. म्हणजे मॉक टेस्टची तयारीच केला नाही, प्रॅक्टिस केला, सगळं केला, पण मॉक टेस्ट मला टायमिंग मध्येच उत्तर काढता येणार चालेल आपल्याला. कारण हे जे गणित बघले तर 60 मिनिटांमध्ये 80 प्रश्न, टायमिंग मध्ये जर येत नसेल तरी सुद्धा ते गेलंच. कारण 60 मिनिटाच्या वर 1 मिनिट सुद्धा तो आपल्याला भेटणार, मग त्या 60 मिनिटांमध्ये 80 प्रश्नापर्यंत पोहोचावं लागते. त्याच्यामुळे मॉक टेस्ट तर द्यावंच लागतं. आता नो मॉक टेस्ट म्हणलं सक्सेस पासून दूर. त्याच्यानंतर इग्नोर PYQ. आता पॅटर्न कव्हर करायला आता नफा तोटा घेतलाय, दुसराच पॅटर्न कव्हर करत बसलाय, प्रिव्हियस इयरला आलेलं केलाच नाही. मग आता मेन सगळ्यात महत्वाचं प्रिव्हियस इयर राहणार आहे आणि त्यालाच इग्नोर केल्यावर आपण तिथं बी सक्सेस भेटणं. आणि जे सगळ्यात लास्टचं आणि कॉमन राहणार आहे कोणतं आहे, बेसिक अप्रोच मेथड. म्हणजेच SSCच्या फील्डमध्ये आपल्याला सेकंदामध्ये उत्तर काढावं लागते. मग सेकंदामध्ये जर उत्तर काढायचं जर असेल तर आपल्याला बेसिक एक्स वाले मेथड असले मेथड जमणं. एखाद गणिताला ठीक आहे, पण प्रत्येक गणिताला जर एक्सची मेथड जर वापरल्या तर ते काही काम देणं. एक्सचं काम असंही जिंदगीमध्ये काही नाही, तसंही पेपरमध्ये काही नाही. त्याच्यामुळं जे राहणार आहे आपल्याला काहीतरी इथं शॉर्ट टेक्निक वापरायचं आहे. बेसिक अप्रोचनं एखाद गणिताला ठीक आहे, पण प्रत्येक गणित जर बेसिक मेथडनं जर वापरायला तर ते कुठं आपल्याला टाइम जास्त घेणार आहे. आणि टाइम जास्त म्हणजे संपलं, नंतर क्वेश्चन टाइमच उरणार नाही क्वेश्चन सोडवायला. मग ते क्वेश्चन येत असून सुद्धा नसल्यासारखं आहे. त्याच्यामुळं थोडंसं शॉर्टकट टेक्निक आपल्याला वापरायचं आहे. बेसिक अप्रोच प्रत्येकाला जमत नाही. हे 4 गोष्टी जर प्रॉपर, या 4 गोष्टीवर जर आपण प्रॉपर काम केल्या तर आपले कुठं तर 1-1, 2-2 वर्ष वाचणार आहेत. त्याच्यामुळं हे सगळे जे आतापर्यंतच्या गोष्टी सांगितलो मी त्याच्यावर आपल्याला काम करायचं आहे. हे सगळ्या विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचं. आता त्याच्यानंतर जर समजा जर तुम्ही जर डेलीचं जर शेड्यूल जर मागितल्या, म्हणजेच आता जर नवीन जर पोरगा असेल तर पोराला समजा ना की कशाला काय टाइम द्यायचा काय नाही, तर सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवायचं. काय लक्षात ठेवायचं आपल्याला, जे 8 ते 9 आवर सेल्फ स्टडी करायचं आहे आपल्याला. सेल्फ स्टडी करा, व्हिडिओच्या मार्फत करा, होईल तेवढं असं करा की व्हिडिओच्या मार्फत लिहून घेणं कमी करायचं. म्हणजे आता इथं ऑफलाईन साठी मी काय करतो तर नोट्स देतो. जर कोणी जर मजाकून जर शिकत असेल, जर ऑनलाईन साठी जर मी कधी जर बॅच आणलो तर त्याच्यासाठी मी काय करणार तर असेच नोट्स देणार आहोत. म्हणजे ज्यावेळेस मी हे चॅप्टर शिकणार आहोत त्यावेळेस तुम्हाला मी तुम्ही झेरॉक्स मारून घ्यायचं आणि ते शीट घेऊन फक्त समोर बसायचं लेक्चर करायला, आणि जे उत्तर राहणार आहे ते फक्त उत्तर त्या शीट मध्ये लिहून घ्यायचं. आता त्याच्यानंतर जे आपलं 8 ते 9 आवरचे जे शेड्यूल राहणार आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्यात जास्त टाइम जर कशाला जर द्यायचं जर असेल तर कशाला द्यायचं आहे तर या ठिकाणी मॅथला द्यायचं. कुठे द्यायचं त्या ठिकाणी तर मॅथला. मॅथला का द्यायचं आहे, किती आवर, 3 आवर पर्यंत ठीक आहे मॅथसाठी. आता पोरग काय करते, डेली एक लेक्चर जर करत असेल अटेंड 1-1 घंट्याची किंवा 1.5 घंट्याची, एक व्हिडिओ जर बघत असेल, एक व्हिडिओ बघायचं त्याच्या नोट्स बनण्यामध्ये 1 घंटा जाते, 1 घंटा व्हिडिओ, नोट्स बनवण्यामध्ये 1 घंटा, 2 घंटा झाले आणि 1 घंटा रिव्हिजन करायचं. त्याच्यानंतर असे टोटल 3 घंट्याच्या वर जास्त टाइम द्यायचा नाही, 3 घंटे बस झालं, इनफ, मोर दॅन इनफ. आता रिझनिंग असा सब्जेक्ट आहे की जिथं पोरगा आउट ऑफ मार्क आणते पैकीच्या पैकी. म्हणजे इथं 40 पैकी 40 चान्स आहे इथं यायचा, 40 पैकी 40. फक्त एक टेक्निक राहते, कारण ऑफलाईन मध्ये म्हणजे काही विद्यार्थ्यांचे रिझनिंग मध्ये कारण सगळ्यात जास्त फोकस मी इथं करतो. कारण मार्क कुठून भेटाल ह्याच्याशी मतलब आहे, कुठून काय येणार मार्क, पण मार्क येण्याशी मतलब आहे. मग रिझनिंग मध्ये जर जास्त मार्क येत असतील तर टार्गेट ह्यालाच ठेवा की 40 पैकी 40 आपल्याला 100चा पार करायचा, 100 पार. मग हे तर सगळ्यात महत्वाचं राहणार आहे 40 मार्क म्हणजे.
त्याच्यामुळे टार्गेट इथं बी करायचं. रिझनिंग मध्ये फक्त त्याची एक टेक्निक राहते की आउट ऑफ मार्क कसे पडायचं, कोणत्या चॅप्टरवर फोकस करायचं. त्याच्यामुळे ते टेक्निक फक्त व्हिडिओमध्ये शिकवतो मी. कारण रिझनिंग मध्ये जे SSC GD ची राहणार आहे, SSC GD, आता SSC GD तर सगळ्यात खालची आहे. जे सगळ्यात SSCच्या फील्डमध्ये सगळ्यात जे टॉपची राहणार आहे SSC CGL, SSC CGL. कारण ते SSC CGL ची एक्झाम मी देऊन, SSC CGL ची एक्झाम देऊन रिझनिंग मध्ये 50 पैकी 50 मार्क पाडून आलो मी. रिझनिंग मध्ये 50 पैकी 50, आणि ते मोठी गोष्ट नाही की 50 पैकी 50 पाडलो. ते 50 मार्क जे पाडलो, जे 25 प्रश्न होते, 25 प्रश्न 50 मार्क, जे 25 प्रश्न आहेत ते मी 12 मिनिटांमध्ये सोडवलो. कोणती SSC CGL मध्ये 25 प्रश्न 12 मिनिटांमध्ये. त्याच्यामुळे रिझनिंगची प्रॉपर स्ट्रॅटेजी मला माहित आहे. आणि फक्त सेपरेट रिझनिंगवर मार्क आउट ऑफ कसे पाडायचं काय नाही ते मी सेपरेट घेऊन येतो. त्याच्यावर प्रत्येक विषयाचे मॅथ मध्ये कसे मार्क कव्हर करायचे, रिझनिंग मध्ये कसं कव्हर करायचं, GS मध्ये, इंग्लिश मध्ये कसं कसं कव्हर करायचं आहे, त्याच्यासाठी प्रत्येक विषयाचे सेपरेट स्ट्रॅटेजी मी घेऊन येतो. पण सध्याला काय जे आपलं शेड्यूल राहणार आहे त्याच्यामध्ये काय करायचं आहे, सगळ्यात महत्वाचं मॅथसाठी किती टाइम दिला आपण, तर 3 घंटे दिल्या. त्याच्यानंतर रिझनिंगसाठी 1 घंटा लेक्चर करा आणि अर्धा घंटा वरचा काय करायचं तर रिव्हिजन करायचं. त्याच्यानंतर हे GS समुद्रासारखंच आहे, जेवढं वाचलं तेवढं कमीच आहे. कारण एकटा GS आहे, GS मध्ये 7-8 सब्जेक्ट आहेत, हिस्ट्री, इकॉनॉमी, पॉलिटी, जिओग्राफी, त्याच्यानंतर फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, स्टॅटिक, GK, करंट अफेअर्स, कमीत कमी 7-8 सब्जेक्ट आहेत. त्याच्यामुळे ह्याला तेवढं भाव द्यायचं नाही. आणि जर कोणतं पोरग जर GSच घेऊन बसत असेल, GS ला वेटेज नाही, GS ला वेटेज कसं का नाही सांगतो, कारण किती वाचलं तर त्याच्यामध्ये मार्क बऱ्यापैकी जेवढे पाहिजे तेवढे पडणार. कारण जर 40 मार्काचं जर असेल, पोरग घेऊन किती जरी अभ्यास केला 30 पर्यंत पाडेल, 30 पर्यंत किती जरी अभ्यास केला असलं. त्याच्यामुळं GSच्या चक्करमध्ये आपले हे 2 विषय जाऊ नये, जे की इथं मार्क आउट ऑफ येत होते पैकीच्या पैकी. त्याच्यामुळं वेटेज कसं द्यायचं आहे, GS ला फक्त नॉर्मल स्टॅटिक GK जे फॅक्ट राहणार आहेत, प्रिव्हियस इयर बेस्ड क्वेश्चन राहणार आहेत, तेवढंच वाचायचं आहे 2 घंट्यामध्ये. बऱ्यापैकी जरी मार्क पडले, 40 पैकी तुम्हाला इथं 25 जरी मार्क पडले तरी सुद्धा बऱ्यापैकी स्कोर आलेला राहते GS मध्ये. आणि त्याच्यानंतर हिंदी किंवा इंग्लिश आहे, ह्याला 1 घंटा डेली फक्त वाचन करत राहायचं. वाचन म्हणजे काय, जे बी तुमचे समानार्थी, विरुद्धार्थी, एका शब्दाचे अनेक अर्थ, म्हणी, आणि जे बी काही व्याकरणचा भाग राहणार आहे, जे मराठी व्याकरण शिकायला तेच फक्त हिंदीमध्ये राहणार आहे. तेच जे तुमचं शब्दाच्या जाती आहेत तेच इकडे येणार आहे. फक्त थोडंसं हिंदी लँग्वेज राहणार आहे. ह्याच्यासाठी बी नोट्स मी अपलोड करतो. फक्त टेलिग्राम चॅनल आणि ॲप प्रत्येकानं डाउनलोड करून ठेवायचं आहे. त्याच्यामध्ये ते PDF देत राहणार मी हिंदी किंवा इंग्लिशसाठी. 1 घंटा बस झाला त्याच्यासाठी. कारण ज्याला जेवढा टाइम पाहिजे तेवढंच टाइम मी ह्या ठिकाणी दिलेला. मॅथमध्ये स्कोरिंग सब्जेक्ट हा, मॅथ बी येते, 3 घंटे बस झालं. रिझनिंग साठी 1.5 घंटे बस झालं. GS साठी जास्त वाचू नका. कोणी जर 6-7 घंटे जर GS घेत बसत असेल तर GSच्या चक्करमध्ये 1001% हे 2 सब्जेक्ट, हे 3 सब्जेक्ट सुटणार आहेत. मग इथं 5-6 मार्क एक्स्ट्रा वाढतील तुमचे. GS घेऊन बसल्याचा तुम्ही 5-6 मार्क एक्स्ट्रा वाढीचाल, पण इथले तुमचे कमीत कमी ह्याच्यामध्ये 10, ह्याच्यामध्ये 10, ह्याच्यामध्ये 10 मार्क कमी होतात. मग 5-6 मार्काच्या चक्करमध्ये तुमचे 30-40 मार्क सुटून जातात. त्याच्यामुळं फक्त याला 2 घंटे द्या, बाकीच्याला 1 घंटा, ह्याला 1.5, ह्याला 3. आणि राहिलेला जे टाइम आहे तुमचा, जे बी काय, आता 8, 8:30 घ्या, 9 घ्या, जे बी काय तुमचा राहिलेला टायमिंग आहे, रिव्हिजन करा किंवा डेली वाटलं तर एक टेस्ट द्यायचं. समजा एखादं चॅप्टर शिकल्याच्या नंतर त्या चॅप्टरवर टेस्ट द्यायचं. मोबाईलवर द्या, होईल तेवढं प्रयत्न करा की ऑनलाईन द्यायचं. कारण पेपर आपला ऑनलाईन आहे, प्रयत्न करा की ऑनलाईनवर. कारण ऑनलाईनवर आणि कागदावर सोडून ह्याच्यामध्ये फरक आहे. 3-4 सेकंदाचा फरक पडते, 5-6 सेकंद आरामशीर पडते एका क्वेश्चन मागं. कारण पोरग काय करते, कागदावर क्वेश्चन वाचते, त्याला तिथले तिथं राहते आणि तिथल्या तिथं लगेच सोडते. पण ऑनलाईन मध्ये तसं राही ना, क्वेश्चन वाचणार त्याला समजायला पहिल्यांदा टाइम जाते. कारण वर खाली बघावं लागते ना. पहिल्यांदा स्क्रीनवर बघला, नंतर खाली सोडायचं. त्याच्यामध्ये काय ते विसरून गेलं, मग ते वरी बघणार, अजून खाली करणार. त्याच्यामुळे कुठतरी एका क्वेश्चन मध्ये 10-12 सेकंदचा फरक पडते. आणि ते जर झेरॉक्सवर असलं तर त्या तिथल्या तिथं, इथं पेपर, ह्या ठिकाणी पेपर आणि ह्या ठिकाणी तुमच्या साईडला रफ कागद, मग तिथल्या तिथं नजर भेटते. मग त्याच्यामुळे थोडासा चान्स राहते की लवकर सोडवायचं. पण ऑनलाईन मध्ये थोडंसं टाइम घेते. त्याच्यामुळे प्रयत्न करा होईल तेवढे की ऑनलाईन टेस्ट द्यायचं. जर अवेलेबलच नसेल तर मग तुम्ही झेरॉक्स पेपरवर देऊ शकता. तर हे सगळ्यात महत्वाचे जे शेड्यूल राहणार आहे आपलं 8 ते 9 आवरचं, 9 आवर डेली, 8 ते 9, 8:30 पर्यंत ठेवा. जेवढं ठेवायचं ठेवा, फक्त मिनिमम 8 घंटे तर पाहिजे. आणि बाकी जे राहिलेला टाइम आहे, टेस्ट द्या, रिव्हिजन करा, जे बी काय करायचं ते कव्हर करायचं. त्याच्यानंतर अशा प्रकारची आपली स्ट्रॅटेजी असणार आहे. सगळ्यात महत्वाचं,
जर मॅथची आणि रिझनिंगची जर बॅच पाहिजे असेल तर त्यांनी प्रत्येकानं प्ले स्टोअरवर जाऊन श्रेयश मॅथ्स ॲप सर्च करायचं. SHREYSHMATHS. आता विद्यार्थी म्हणतील की मी मराठीमधून तयारी करालो, तर मी शिकवताना हिंदी आणि मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये क्वेश्चन देणार आहोत. आता जर समजा तर डेमो जर बघितलं क्वेश्चन कसे राहणार तर डेमो पण दाखवतो. आता ह्या प्रकारचं मी क्लासरूम मध्ये शिकवतो. क्लासरूम मध्ये कसं, आता एक क्वेश्चन दिल्याच्या नंतर वरी क्वेश्चन हिंदीमध्ये, खाली क्वेश्चन तेच क्वेश्चन कशामध्ये राहणार आहे तर मराठी लँग्वेज मध्ये. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजेच प्रिव्हियस इयरचे टाईप वाईज मांडून तेच क्वेश्चन मी सोडून घेणार आहोत. म्हणजे मराठी लँग्वेज मध्ये सुद्धा आणि हिंदी लँग्वेज मध्ये सुद्धा. कारण काही विद्यार्थी मराठी बी करणार आहेत, काही विद्यार्थी हिंदी बी करणार आहेत. त्याच्यामुळे जास्त माझं फोकस तर मराठीकडेच राहणार आहे. कारण महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेला थोडंसं अजून डिमांड दिलं पाहिजे. त्याच्यामुळं मराठीमध्ये थोडंसं जास्त माझं फोकस राहणार आहे. पण सोबत हिंदी बी कव्हर करत राहणार आहोत मी. कारण आणि सगळेच्या सगळे हे कसे राहणार तर प्रिव्हियस इयरचे सगळे क्वेश्चन, आणि हे टाईप वाईज अरेंज केलेलं आहे. सगळ्याच्या सगळे कसे राहणार आहे ते प्रिव्हियस इयर. आता एखादं टाईप आला, एक वाटलं हे बी ऍड करणार. त्याच्यानंतर जास्त करून सगळे असे प्रिव्हियस इयर. त्याच्यानंतर टाईप नंबर 2 हे बी कसं राहणार आहे तर हे प्रिव्हियस इयर दोन्ही लँग्वेज मध्ये. हे सगळं कव्हर केल्याच्या नंतर आता हे क्लासरूम शीट होय, ह्याच्यानंतर प्रॅक्टिस शीट बी भेटणार आहे, जे की हे चॅप्टर झाल्याच्या नंतर भेटते. तर अशा 2 गोष्टी कव्हर केल्याच्या नंतर मग लास्ट स्टेजला आपल्याला मॉक टेस्टची प्रॅक्टिस करायचं. तर या सगळ्या गोष्टीचा पूर्ण विचार करून आतापर्यंतचे जे बी काय मी सांगितलो सगळं माहिती प्रॉपर त्याचं रिवाइज करायचं, काय काय करायचं काय नाही. ह्या व्हिडिओच्या नंतर SSC GD साठी सेपरेट तुम्हाला महाराष्ट्रातल्या मुलांना तर दुसरा व्हिडिओ बघायची गरज नाही. कारण कसं राहते, जे नॉर्थ कडले जे राज्य आहेत तिथं गायडन्स करायला पोराला सगळेजण भेटतात. पण जे महाराष्ट्रामध्ये आहेत त्याला मराठीमध्ये जे सांगणार, जे नॉलेज पाहिजे ते सांगणार कोणतं भेटणार. त्याच्यामुळं एक प्रयत्न केलो की मी प्रॉपर मुलाला गायडन्स करायचं मराठीमधून. जे बी कोणते पोलीस भरतीची तयारी करालेत ते विद्यार्थी 14 तारीख लास्ट आहे, फॉर्म भरून घ्यायचं, नंतर आपल्याला पछतावा होऊ नये. तर टेलिग्राम चॅनल प्रत्येकानं जॉईन करायचा श्रेयश मॅथ्स, आणि प्ले स्टोअरवर ॲप डाउनलोड करायचं कोणतं तर श्रेयश मॅथ्स. दोन्ही सुद्धा प्ले स्टोअर आणि टेलिग्रामवर जॉईन व्हायचा आहे. इंस्टाग्रामला जर काही डाऊट असतील तर इंस्टाग्रामला सुद्धा श्रेयश मॅथ्स चॅनलला मला मेसेज करू शकता, सर्व काही करू शकता. त्याच्यानंतर जर समजा व्हिडिओ जर पटला, आवडला तर व्हिडिओला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करून ठेवायचं. येणारे सगळेच्या सगळे व्हिडिओ तुम्हाला सबस्क्राईब केल्याच्या नंतर लेटेस्ट मध्ये भेटून जातील. म्हणजे युट्यूबचं चॅनल उघडलं की लगेच तुम्हाला माझं व्हिडिओ भेटून जाईल. मी जे व्हिडिओ नवीन करेल लगेच व्हिडिओ भेटून जाते. त्याच्यामुळं प्रत्येकानं चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि जर समजा मराठीमध्ये लेक्चर जर पाहिजे असतील युट्यूबवर प्लस प्रत्येक क्लासेसचे, तर फक्त कमेंटमध्ये सांगायचं की बॅच पाहिजे, असं पाहिजे. तर मी होईल तेवढं प्रयत्न करतो की युट्यूबवर घेऊन यायचं मराठीमधून. आणि व्हिडिओ जर आवडला व्हिडिओला लाईक करायचं, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं. धन्यवाद.